अहो काय सांगता, इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत जिलेबी तुम्ही आज घरी बनवली? विश्वासच बसत नाही। पाहू शकता तुम्ही किती छान याच्यामध्ये रस भरलेला आहे आणि अगदी छान कुरकुरीत झालेली आहे। 1 वाटी मैद्यापासून ही जिलेबी अर्धा किलोच्या प्रमाणात तयार झालेली आहे। इन्स्टंट जिलेबी आहे, अवघ्या 15 मिनिटांमध्ये ही जिलेबी बनवून तयार झालेली आहे। रेसिपीचं अचूक प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। साहित्य वाटीनं आणि वजनी दोन्ही सांगितलेलं आहे, त्यामुळे ही जिलेबी 100% बिलकुल फसणार नाही, अगदी छान परफेक्ट अशी तयार होईल। हलवाई स्टाईल तीही 15 मिनिटात कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी आज आपण बनवून तयार केलेली आहे। चला तर याची रेसिपी सविस्तर पाहूया। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, जेणेकरून परफेक्ट अशी जिलेबी तुमची तयार होईल। 1 वाटी मैद्यापासून जवळपास अर्धा किलो जिलेबी तयार होते। 1 वाटी मैद्याचा खर्च तुम्हाला माहीतच आहे, जवळपास 10 रुपये येतो। तर बाजारात जर आपल्याला अर्धा किलो जिलेबी घ्यायची झालं तर 120 रुपये तरी लागतातच। तर या पद्धतीने तुम्ही जर जिलेबी बनवली तर अगदी 30 ते 40 रुपयामध्ये घरामध्ये अर्धा किलो जिलेबी आणि अगदी हेल्दी बनवून तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। जिलेबी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जिलेबीचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी प्रमाण पाहूया। या ठिकाणी आपण एक पातेले घेतलेला आहे। पातेल्यामध्ये करेक्ट 1.5 वाटी साखर काढून घेतलेली आहे। त्याच वाटीने करेक्ट 1 वाटी पाणी घालायचं आहे। वजनी पाहायचं झालं तर साखर साधारणतः 300 ते 350 ग्रॅम आहे। हे पातेलं आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पळीच्या साहाय्याने हे मिश्रण एकसारखं हलवायचं आहे, जेणेकरून साखर तळाला लागणार नाही आणि ती लवकर मेल्ट होईल यासाठी। जिलेबीला बाजारात मिळतो तसा रंग येण्यासाठी या ठिकाणी आपण ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे। तुम्ही येलो कलरची सुद्धा जिलेबी बनवू शकता, पण रेड कलरची जिलेबी अगदी दिसायला सुंदर दिसते, यासाठी ऑरेंज रेड कलर आणि हा खाण्याचा फूड कलर आपण या ठिकाणी वापरलेला आहे। फूड कलर जर वापरायचा नसेल आणि येलो रंगाची जर तुम्हाला जिलेबी बनवायची असेल तर याऐवजी तुम्ही घरातील थोडीशी हळद सुद्धा या पाकामध्ये घालू शकता, जेणेकरून पिवळसर रंगाची तुमची जिलेबी तयार होईल। पाण्यामध्ये साखर छान अशी विरघळलेली आहे। आता जर आपण पाक पाहायचा झालं तर अगदी हलका, पूर्णपणे आपल्याला हा पातळ पाक लागेल, अजिबात त्याला साखरेचा चिकटपणा जाणवत नाही। तर आपल्याला अगदी थोडासाच पाक बनवून घ्यायचा आहे आणि तो कसा बनवायचा आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। याला अगदी थोडासा चिकटपणा आला की लगेचच आपण गॅस तयार करणार आहोत। 1 तारी 2 तारी कोणत्याही प्रकारचा आपण या ठिकाणी पाक बनवणार नाही। तर थंड झाल्यानंतर हा जिलेबीचा पाक आपण तयार करतोय तर तो आळू नये यासाठी आणि शेवटची सुद्धा जिलेबी छान पाकामध्ये मुरण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून पाक छान असा तयार होतो आणि शेवटची जिलेबी सुद्धा छान पाकामध्ये मुरते। गॅसवरती पाक आपण मंद आचेवर ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर तयार करायला घेऊयात। या ठिकाणी आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे। जे इनोचं पाकिट येतं सगळ्यात छोटं 5 ग्रॅमचं ते या ठिकाणी आपण वापरलेलं आहे। पूर्ण पॅकेट आपण याच्यामध्ये घालणार आहे। 1 वाटी मैदा म्हणजे जेणेकरून साधारणतः 150 ग्रॅम या ठिकाणी आपण मैदा घेतलेला आहे। सर्व पाकेट आपण याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा आपण या ठिकाणी तूप घालणार आहे। तूप घातल्यामुळे जिलेबी चवीला अगदी छान लागते आणि थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते, यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं आहे। तुपामध्ये मैदा आणि इनो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता पाणी किती घ्यायचं आहे ते पाहूया। ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी पाणी घेत आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल आपण पाणी किती वापरलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुमच्या लक्षात येण्यासाठी मदत होईल। तर छान असं आपण सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत लम्प्स फ्री बॅटर म्हणजे गुठळ्या विरहित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं तर आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज येतो आणि पिठाच्या गाठी तयार होत नाहीत, गुठळ्या तयार होत नाहीत। तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला जाळी बनवायची नाही, अगदी हलकंसं फर्मेंटेशन होण्यासाठी आपण इनो घातलेला आहे। इनो नसेल तर बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर तुम्ही वापरू शकता। साधारणतः अर्धा चमचा
बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा तुम्ही एवढ्या मिश्रणासाठी वापरू शकता। तर याच्यामध्ये जी जाळी तयार होते ती पूर्णपणे आपल्याला काढून टाकायची आहे, त्यामुळे याला अगदी छान फेटून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही ढोकळा बनवताना आपण अगदी त्याला जास्त फेटत नाही, जेणेकरून ढोकळ्याला छान जाळी तयार होईल। पण जिलेबी बनवताना यातील जी जाळी तयार होते किंवा फर्मेंटेशनची जी प्रोसेस असते, जाळी बनवण्याची जी इनोची प्रोसेस असते, ती आपल्याला पूर्णपणे बंद करायची आहे। यासाठी 1 मिनिटभर आपण याला छान फेटून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं पीठ तयार करून झालेलं आहे। 1 वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यातील साधारणतः 3 ते 4 चमचे पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला परत एकदा दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही कशी झालेली आहे। तर मिश्रण भरण्यासाठी आपण या ठिकाणी एक साधी पॉलिथिनची पिशवी घेऊ शकता किंवा दुधाची जी बॅग येते ती वापरू शकता। तर सुरुवातीला मिश्रण मी थोडंसं या पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरणार आहे आणि उरलेलं मिश्रण मी दुधाच्या बॅगमध्ये भरणार आहे। अगदी हलक्याशा याच्यामध्ये गुठळ्या राहतात, पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, त्यामुळे जिलेबी आपली बिघडत नाही किंवा काही नाही। त्यामुळे थोड्याशा जर गुठळ्या राहिल्या पिठामध्ये तरी घाबरण्याचं बिलकुल कारण नाही। तर या पद्धतीने आपण पाइपिंग बॅग याची तयार करून घेतलेली आहे। बाजारामध्ये जिलेबी बनवताना कापडी एक थैली असते जिलेबीची, ती बनवलेली असते, ती शिवून घेतात ते लोक आणि त्यामध्ये मिश्रण भरून त्यापासून जिलेबी तयार करतात। तर बाजारामध्ये तुम्ही पाहिलंच असेल। आता गॅसकडे जाऊयात। आपला पाकसुद्धा मंद आचेवर ठेवलेला होता, तो तयार झालेला आहे का नाही ते पाहूया। तर या ठिकाणी पाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर साधारणतः 4 ते 5 मिनिट हा पाक आपण मंद आचेवर शिजवून घेतलेला आहे। अगदी हलकासा याला चिकटपणा आलेला आहे। गुलाबजामसाठी जसा आपण पाक बनवतो, अगदी पक्का नाही, कच्चा नाही, तर त्या पद्धतीने अगदी हलकासा याला चिकटपणा आलेला आहे। अगदी हलकीशी तार बनून तुटत आहे, पाहू शकता। 1 तारी 2 तारी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पाक बनवायचा नाही। हाताला पाक थोडासा हलकासा चिकट लागू लागला की त्याच्यावरून तुम्ही ओळखायचा आहे की जिलेबीसाठीचा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। तर साधं सोपं लक्षात ठेवायचं झालं तर पाण्याला उकळी आल्यानंतर साधारणतः 3 ते 4 मिनिट, जास्तीत जास्त 5 मिनिट, त्या पलीकडे आपल्याला पाक शिजवायचा नाही। मंद आचेवर आपण हा पाक 5 मिनिट ठेवलेला होता। तर छान अशी याला उकळी आलेली आहे आणि अगदी हलकीशी तार तयार होऊन तुटत आहे। तर या ठिकाणी आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे, पाहू शकता। आता गॅस बंद केलेला आहे पहा, आणि त्यानंतर मी हातावरती थोडासा पाकाचा थेंब घेऊन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे। जिलेबी तळण्यासाठी महत्त्वाची टीप, यासाठी आपल्याला गॅसवरती एखादा पसरट तवा किंवा कढई ठेवायची आहे। पसरट आणि थोडीशी खोलगट असावी। तर त्यामध्ये या प्रमाणात तेल काढून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जिलेबी सोडायची आहे। तेल छान मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला जिलेबी तयार करून घ्यायची आहे। जर आपण थंड तेलामध्ये जिलेबी सोडली तर जिलेबी आपली फुगत नाही, ती चपटी तयार होते। त्यामुळे आपल्याला थोडंसं सुरुवातीला सोडताना आपला कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो, आपल्याला जमेल की नाही असं वाटतं। त्यामुळं अगदी 3 ते 4 जिलेबी सुरुवातीला सोडायची आहेत या पद्धतीने, जेणेकरून तेलाचं सुद्धा टेम्परेचर आपल्या लक्षात येतं आणि पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे की नाही, तेल किती गरम आहे याचा अंदाज येतो। यासाठी सुरुवातीला खूप जास्त जिलेबी न सोडता 3 ते 4 जिलेबी सोडायच्या आहेत। तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि जिलेबी हलकीशी कुरकुरीत लागली की त्याच्यानंतर आपल्याला ही झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे, पाहू शकता। तर आपल्याला जिलेबी बनवण्याचं प्रॅक्टिस नसतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला सुरुवातीला गोंधळल्यासारखं होतं। आपल्याला जिलेबी जमेल की नाही असं वाटू लागतं आणि त्यामुळे सुरुवातीला आपला आकार बाजारात मिळते जिलेबी त्याप्रमाणे होणार नाही। या ठिकाणी माझंही थोडंसं तसंच झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। पण पहिल्या घाण्यामध्ये आपल्याला तेवढं जमत नाही जिलेबी तळायला, पण दुसऱ्या तिसऱ्या घाण्याला अगदी आपल्या जिलेबी छान परफेक्ट येऊ लागतात। कारण आपण ह्या रोज तर बनवत नाही, कधीतरी बनवतो, त्यामुळे थोडंसं असं होऊ शकतं तुमचं सुद्धा, त्यामुळे बिलकुल घाबरण्याचं कारण नाही। आता जिलेबी पाकामध्ये सोडताना पाकसुद्धा आपल्याला हलकासा कोमट तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जिलेबी आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे। आता पाक छान असा गरम आहे, त्यामुळे याला गरम करण्याची गरज नाही।
तर छान असं 1 मिनिटभर आपण या जिलेबी पाकामध्ये ठेवलेल्या होत्या. उलटपुलट करून छान दोन्ही बाजूनी त्या पाकामध्ये बुडलेल्या आहेत. पाकसुद्धा यांनी छान ॲब्झॉर्ब केलेला आहे. पाक हलकासा कोमट आहे, गरम जिलेबी आहे, त्यामुळे जिलेबी पाक छान असा ॲब्झॉर्ब करते. तर याला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. या जिलेबी आपण ताटात काढून घेऊया. गरम गरम जिलेबी जसं आपण ताटामध्ये काढू तसं घरातील मंडळी या येऊन फस्त करत असतात. आता शेवटी तुम्हाला दिसेलच किती कमी जिलेबी ताटामध्ये शिल्लक राहतात ते. आता तिसऱ्या बॅचच्या वेळेस तुम्ही बघू शकता जिलेबी अगदी छान पटपट अशा तेलामध्ये सोडल्या गेलेल्या आहेत. आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो याप्रमाणे आपण जिलेबी तयार करत गेलो की, आणि छान बाजारातून विकत आणतो त्याप्रमाणे आपल्या जिलेबीसुद्धा तयार होऊ लागतात. त्याचा आकारसुद्धा बाजारातून विकत आणलेल्या जिलेबीप्रमाणे दिसत आहे, तुम्ही बघू शकता. जिलेबी बनवताना महत्त्वाच्या 3 ते 4 टिप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिलेबी तेलामध्ये तयार करायच्या आहेत. आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि जिलेबी झाऱ्याला कुरकुरीत लागल्यानंतरच तेलातून काढायचे आहे, जेणेकरून कुरकुरीत अशी जिलेबी आपली तयार होते आणि ही थंड झाली तरीसुद्धा नरम पडत नाही. तर गरम गरम जिलेबी आपण या ठिकाणी पाकामध्ये टाकलेली आहे. पाक जर थंड झाला तर तो हलकासा कोमट करायचा आहे आणि त्यानंतर जिलेबी गरम गरम पाकामध्ये सोडायची आहे. पाकामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटभर जिलेबी आपल्याला पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायची आहे. आपली पहिली बॅच तळून झाली की ज्या पाकामध्ये जिलेबी टाकलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बॅचची जिलेबी लगेचच आपल्याला पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायची आहे. अगदी परफेक्ट रंगावरती या जिलेबी आपल्या तळून झालेल्या आहेत. स्टीलच्या ताटामध्ये ज्या जिलेबी ठेवलेल्या होत्या त्या घरातील मंडळींनी फस्त केलेल्या आहेत, त्यामुळे हे मी ब्लॅक रंगाचं ताट घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एवढ्या साहित्यामध्ये जवळपास आपली 3 पावशेरच्या प्रमाणात जिलेबी बनवून तयार होते. वजनी पाहायचं झालं तर पाहिलं ना तुम्ही, 30 ते 40 रुपये आपल्याला घरामध्ये ही जिलेबी तयार करण्यासाठी खर्च आला आणि 3 पावशेर आपली जिलेबी बनवून तयार झाली. तर इतक्या कमी खर्चामध्ये आणि परफेक्ट अशा जिलेबी आपल्या बनवून तयार होतात. तर तुम्हीसुद्धा या 26 जानेवारीला किंवा मध्ये आधी जर तुम्हाला जिलेबी खाण्याची इच्छा झाली तर अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही जिलेबी आणि तीही घरात असलेल्या साहित्यामध्ये नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.